नमस्कार, मी अश्विनी तुमच्या सर्वांचे अश्विनी दरेकर या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते। तुम्ही मस्त असाल आणि आमचे व्हिडिओ पाहत असाल अशी मी आशा करते। तर स्वराज पण शुभेच्छा देतोय, ऐका। माझ्याकडून आणि माझ्या सगळ्या परिवाराकडून तुम्हाला हॅपी मकर संक्रांती। तिळगुळ घ्या, गोड गोड बोला। तर माझ्याकडून पण तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा। तिळगुळ घ्या, गोड गोड बोला आणि सगळ्यांची असाच गोड बोला। त्यानंतर चला मग आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया। तर मी हा सिंपलचा लुक केलेला आहे। मी तुम्हाला पूर्ण लुक कसा आहे तो दाखवते एकदा। कमेंट करून नक्की सांगा, आवडला का। एकदम सिंपल मेकअप केलेला आहे, जास्त काही मेकअप केलेला नाहीये आणि मला पिंक कलर खूप आवडतो, त्यामुळे मोस्टली माझ्याकडे सगळ्यात जास्त साड्या म्हटल्या तर पिंक कलर मध्ये आहे। आणि ही साडी तुम्हाला कशी वाटली ते सुद्धा तुम्ही कमेंट करून नक्की सांगा। चला तर मग आता वेळ वाया न घालवता आपण पूजेला सुरुवात करूया। तर थोडीशी पतंग सारखी रांगोळी काढण्याची प्रयत्न केला होता मकर संक्रांत स्पेशल, आणि ही अशी घरात पूजेसाठी रांगोळी काढलेली। तर कशी वाटली तुम्हाला रांगोळी ते कमेंट करून नक्की सांगा। मी रांगोळीमध्ये एवढी एक्सपर्ट नाही आहे। फ्रेंड्स, पूजेची काय काय तयारी केली ते तुम्हाला मी सांगते। आता ह्या सर्व भाज्या आपल्या म्हणजे मकर संक्रांत किंवा भोगीला आपण भाजी कोणती बनवतो, भाजी शेतात पिकतं त्यावेळेस घेवडा पिकतो, वाटाणा पिकतो, त्यानंतर हरभरा असतो, बोरं असतात, गाजर असतं, वाल असतात, वांगे असतात। ह्या सर्व गोष्टी आपल्या पोटात जायला हव्या व्यवस्थित, त्यामुळे आपण ह्या सर्वांची भाजी बनवली जाते। आणि तर आज मी काय काय घेतले पहा पूजेसाठी। इथे बोरं आहेत, इथे वालाच्या शेंगा, ऊस, गावाकडनं बोरं दिली होती मम्मीनं, हरभरे, त्यानंतर ज्वारी, त्यानंतर इथे पहा तुम्ही दिसत असेल तुम्हाला गाजर, गव्हाच्या ओंब्या, वांगे, व इथे वाटाणा आणि इथे वालाचे दाणे। त्यानंतर इकडे घेतलेला आहे मी तांदूळ, हळदी कुंकू, त्यानंतर तीळ आणि येथे आहे तिळगुळ। त्यानंतर येथे प्रसादासाठी खडीसाखर घेतलेली आहे, त्याचबरोबर येथे पाणीसुद्धा घेतलेलं आहे आणि इकडे आपली अगरबत्ती वगैरे धूप घेतलेला आहे। आता चला पहा, मी अशा प्रकारे डेकोरेशन करण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे। एक पतंग चिटकवला आहे मस्त ऑलला, त्यानंतर येथे घेतलेला आहे पाट, त्याच्यावरती ठेवलेला आहे मी एक ताट आणि त्यामध्ये अक्षदा म्हणून तांदूळ घेतलेला आहे। तर मग चला फ्रेंड्स, आता आपण करूया पूजेला सुरुवात। तर जे काही बोळके असतात, एक एक बोळकाला हळदी कुंकू लावायचं असतं आणि ते कसं लावायचं असतं, वरतून हळदी कुंकू खाली, वरून रेष ओढायला सुरुवात करायची आणि ते खाली आणायचे, उलटं कधी वरती जायचं नाही। तर त्याप्रमाणे सर्व जे काही बोळके आहेत त्यांना हळदी कुंकू लावून घ्यायचं। त्यानंतर मग येथे मी गणपती बाप्पाची मूर्ती ठेवलेली आहे। कोणतंही काम, कोणतीही पूजा करताना आपण पहिल्यांदा विघ्नहर्त्याची पूजा करत असतो। तर माझ्या येथे गणपती बाप्पाची मूर्ती होती, तर मी ती येथे घेतलेली आहे पूजेसाठी। त्यानंतर प्रत्येक काममध्ये जे काही बोळके आहेत त्यात प्रत्येक बोळक्यात तिळगुळ, तीळ, अक्षदा म्हणून तांदूळ, त्यानंतर जो काही आपण वौसा बनवलेला होतो त्यामध्ये प्रत्येकातलं एक एक गोष्ट त्या बोळक्यात टाकायची होती आपल्याला। तर मग ते व्यवस्थित सगळं टाकून त्यामध्ये ठेवून घ्यायचं। मग त्यानंतर हळदी कुंकू आपल्याला लावायचं, त्यानंतर गणपती बाप्पाला आणि आपल्या खणाला हळदी कुंकू लावायचं, याला ॲक्च्युली खण पण म्हणतात। तर अशा प्रकारे मी सर्व गोष्टी ठेवून घेतल्या आणि मी येथे फुलं देखील आणलेले होते, सो मी फुलं देखील वाहिले व्यवस्थित गणपती बाप्पाला आणि सगळ्या गोष्टींना। आणि त्यानंतर मी येथे करणार आहे ती म्हणजे आरती। तर मी येथे दिवा वगैरे लावून व्यवस्थित आरती वगैरे करून घेतली, तुम्ही पाहू शकता। तर तुम्ही पाहत असाल माझ्यापाशी स्वराज देखील बसलेला होता आणि तो आरती करायला लागल्यावर टाळ्या वाजवत होता। त्याला सगळ्या गोष्टी तो पाहत होता आणि त्याने तेव्हा सांगितलेलं की तू जसं करते तसं मी करणार आहे। तर म्हटलं ठीक आहे, कारण मुलांनाही आपल्या संस्कृती, आपल्या रिच्युअल्स माहिती पाहिजे। सो त्याला मी इथे सांगत होते कशी पूजा वगैरे करायची, तर तो करत होता इथे पूजा। तर अशा प्रकारे मग आम्ही दोघांनी पूजा केली। आम्ही दोघंच होतो, त्यामुळे स्वराजचे पप्पा अजून काही रिटर्न आलेले नव्हते।
तर आधी मी पूजा केलेली होती माऊलींची, तर मग मी ते खण पुजल्यानंतर देखील माऊलींचीही पुन्हा पूजा केली आणि माऊलींनाही मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या, माऊलींचे दर्शन घेतले. तर एकदा तुम्हाला पूर्ण सर्व तयारी दाखवते, सगळी पूजा केल्यानंतर कशी पूजा मांडली वगैरे ते. तर पाहू शकता तुम्ही, छान अशी पूजा आम्ही घरीच मांडलेली होती. मंदिरात जायचे होते पण ते कितपत प्लॅन सक्सेस होईल हे माहिती नव्हतं आणि ते स्वराज मध्ये मध्ये येतच होता. मुलांचं तुम्हाला माहीत असतं, मध्ये मध्ये चालूच असतं. त्याला बाजूला हो म्हटलं होतं, तर नंतर मग तो बाजूला झालेला. तर मी नंतर मग तुळशी आईची सुद्धा पूजा केली आणि तुळशी आईला सुद्धा तुळशी आईची ओटी भरली. तर इथे स्वराज कॅप्चर करत होता, त्याला काही तेवढं व्यवस्थित जमत नव्हतं. मला फ्रेंड्स अशा प्रकारे पूजा झाली, स्वराजने पण पूजा केली, खूप छान वाटलं. तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट करून नक्की सांगा. तुमच्याकडे कसं सेलिब्रेशन करतात ते सुद्धा तुम्ही नक्की सांगा. छानसा उखाणा घेते मकर संक्रांती स्पेशल. सण पहिला मकर संक्रांतीचा, सण पहिला मकर संक्रांतीचा, मान हळदी कुंकवाचा, मान हळदी कुंकवाचा, मान सुवासनेंचा, मान सुवासनेंचा आणि अश्विनी कृष्णाचा जोडा राहो 7 जन्माचा. तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. तर मला आता तिळगुळ देणार आहे आणि माझे आशीर्वाद घेणार आहे. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. तर मग स्वराजने ते माझे आशीर्वाद घेतले. त्यानंतर मग मी देखील त्याला तिळगुळ दिला. असं आम्ही दोघं एकामेकासोबतच मकर संक्रांतीचं सेलिब्रेशन करत होतो. तिळगुळ घे आणि गोड गोड बोल. सर्व पूजा वगैरे झालेली आहे. पुरणपोळीचा स्वयंपाक आत्ता संध्याकाळी बनवायचा आहे, कारण ॲक्च्युली मी नेक्स्ट व्लॉगमध्ये नक्की सांगेल तुम्हाला काय प्रॉब्लेम झालेत. खूप मोठे प्रॉब्लेम होते. तुम्हाला पूजा करताना आम्ही हॅप्पी दिसत असेल, पण काही अडचणी आहेत. तर आता त्याचे पप्पा 2-3 दिवस झाले आलेच नाही. ते येणार होते लवकर पण नाही आले, सो आज ते येणार आहेत. तर मग आम्ही मकर संक्रांतीचा जो काही पुरणपोळीचा स्वयंपाक आहे तो आता संध्याकाळी करणार आहोत, कारण स्वराजची तब्येत ठीक नाही आहे तेवढी, त्यामुळे मी कुठं बाहेरही जाणार नाही. घरीच मी सेलिब्रेट केलं, पूजा वगैरे घरीच केली आणि मग आत्ता स्वयंपाकाला सुरुवात करते आहे, पुरणपोळीचा स्वयंपाक बनवायला सुरुवात करते आहे. तर मग चला, स्वयंपाकाला सुरुवात केली आहे. हे पण आलेत, आत्ताच आलेत, सो ते थोडेसे रेस्ट करत आहे आणि तुम्हाला दाखवते आता काय काय झाले ते. पोळ्यांसाठी डाळ शिजून रेडी आहे. आता यात गूळ टाकून ते छान परतून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे सार टाकलेला आहे. तुमच्याकडे काय म्हणतात ते सांगा. आमच्याकडे सार म्हणतात किंवा आमटी म्हणतात. त्यानंतर इथे भज्याचं पीठ भिजू घातलेलं आहे, पीठ म्हणून रेडी आहे. हे इकडं मला गूळ किसून द्यायला मदत करतायत. इथे भात पण होत आलेला आहे आपला आणि आमटी पण रेडी झालेली आहे. मस्त अशी दूध तापायला लावलेलं आहे आणि त्यानंतर आता इथे पुरण परतवायला लावलेलं आहे. पण वाटून झाले अक्षरशः, ते चाळणीनं वाटतो ना तर माझ्या अंगठ्याची खूपच आगाग चालली, एकदम चरबट झाले. तर येथे मी त्यानंतर कुरडई तळत आहे. यांना कुरडई प्रचंड आवडती, त्यांना पुरणपोळीपेक्षा कुरडई आणि भजे खूप आवडतात. सो मी येथे कुरडई तळत आहे. कुरडई तळल्यानंतर मी येथे भजे देखील तळून घेत आहेत. तर येथे आपले भजी आणि कुरडई तळून रेडी आहे. तर इथे घेतलेले आहे पोळ्या करण्यासाठी. त्यानंतर इथे गुळवणी ठेवलेलं आहे. तुमच्याकडे गुळवणी करतात का? काही जण दुधात पोळी खातात, आमच्याकडे गुळवणी पण करतात आणि दूध पण घेतात त्यामध्ये. तर मी येथे एक पोळी लाटून झालेली आहे आणि पाहू शकता तुम्ही खूप छान ती फुगली देखील आहे. तेवढी मी एक्सपर्ट नाही आहे पोळ्या करण्यामध्ये, बाकी मला सगळ्या गोष्टी व्यवस्थित जमतात, पण पोळ्या तेवढ्या छान म्हणाव्या अशा तेवढ्या नाही जमत. पण ठीक आहे, आपल्या पोटापुरत्या तरी व्यवस्थित करता येतात. स्वयंपाक वगैरे झाला. त्यानंतर बायका घरी बोलवलेल्या हळदी कुंकासाठी. त्यानंतर देवपूजा वगैरे नैवेद्य देवाला सगळं ठेवून झालेलं आहे आणि आत्ता बसायचं आहे ते म्हणजे जेवण करण्यासाठी. तर तुम्ही पण या जेवण करायला. तर चला तुम्हाला दाखवते काय काय बनवलेलं आहे आज मी.
येथे बनवलेली आहे पोळी, त्यानंतर कुरडई, त्यानंतर भजे, त्यानंतर येथे गुळवणी, सहार आणि भात एवढं बनवलेलं आहे आजच्या जेवणामध्ये. तर चला, देवप्पाला पण नैवेद्य दाखवून झालेला आहे. आता बसूया जेवणासाठी. बसलोय आम्ही सर्व जेवण करायला. स्वराज पण जेवण करतोय. कसं झालंय स्वराज? हां, मस्त झालंय. तर चला, तुम्ही पण या जेवण करायला. नंतर आम्ही यांच्या मित्रांना तसेच माझ्या मम्मी त्यांच्याकडे तिळगुळ वाटण्यासाठी चाललो होतो. तर चला फ्रेंड्स, अशा प्रकारे आपलं मकर संक्रांतीचं सेलिब्रेशन झालं. तर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया अशा नवीन नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.